झालं बाबा एकदाचं दळण दळून. अगं बाई, तुम्हा सर्वांच माझी ओळख करून दयावयाची दयावया केली की तिची दयाघनाची दया दरवाजा तोड दोची भाऊजी द्यावयाची. तेच म्हटलं. तुम्हा सर्वांच माझी ओळख करून द्यावयाची राहूनच गेली. मी या घरातली थोरली सून मेधा. माझा जन्म मे 10 झाला ना, म्हणून माझं नाव मेधा. मेधा मेधा. अगं बाई, हे आमचे हे म्हणजे सचिन खेडवळकर. पक्के कोकणस्थ आहेत हा. बायको, हे काय करून राहिले बे? एवढी पुणेरी पगडी दिलीये, एवढ्या कपड्यांवर खर्च केलाय, हे बे काय करताय? आज तुमचं कॅरेक्टर कोकणी आहे, कोकणी. हा, आणि कोकणात बे चालत नाही. का नाही चालत? नाही, मी म्हणतो का नाही चालत? हा, अरे आमच्या विदर्भात तुमचे आंबे चालतात, तर आमचं नुसतं बे चालत नाही तुम्हाला? नाही, मी बोलणार, मी वराडी बोलणार. गर्व आहे मला वराडी असण्याचा. गप्प बसा ना बे. म्हणजे जरा गप्प बसा, आरडा ओरडा करू नका, नाहीतर आत्याबाई उठतील. कोण ओरडतंय? अरे तुमच्या अरे आत्याबाईची झोप मोड होते, कळत नाही का तुम्हाला? 2च मिनिटापूर्वी घेऊन झोपले होते ना. चूर्ण चूर्ण. अरे नुकतीच किक लागली होती. हे झोप लागली होती, हा, तर ओरडायला लागले सिंगचे. ए हरी इकडे ये. हा, अरे त्या मुली बघण्याच्या कार्यक्रमाचं काय झालं रे? कोणासाठी बघताय मुली? आपलं शेंडेफळ. हा, हे आपलं केळफळ. कोण? अरे केळकर साठी नाही का पोरगी पाहिजे? भाऊजींसाठी. अरे गेलाय कुठे तो? अरे तो शहरात गेला वकिली शिकण्यासाठी. आज रिझल्ट आहे त्याचा. अरे देवा, मला भीतीच वाटते. चुकून मेला पास वगैरे झाला तर? बाई, घरल्या भरात असं अभद्र बोलू नका. कोणतरी पास झालाय का आपल्या खानदानी आतापर्यंत? आणि झालं असतं काय करणार आहेस तो? अभद्र बोलू नका तुम्ही. हे बघ, तो पास बीस झाला ना, तर मी कुणाला तोंड दाखवायला राहणार नाही हो. तुम्ही दाखवू पण नका तोंड, वास आहे तुमच्या तोंडाचा. शांत राहा आत्याबाई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी देवापुढे दिवा लावलाय. काही झालं तरी भाऊजी नापासच होणार. तुझ्या तोंडात चाकणा पडो. दादा दादा केळ्या, दादा केळ्या. दादा काय काय झालं बाळा? दादा, अरे पास बीस तर नाही झालास? नाही दादा, नाही, नापास झालो. पावलास रे बाबा, पावलास. माझी सगळी इच्छा पूर्ण केलीस तू. आता याला एखादी नापास झालेली मुलगी बघितली ना की मी बसायला मोकळी. पूजेला रे, पूजेला. चला आपल्याला त्यासाठी मुलगी बघायची. चला 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 रे, चला. एकुलत्या एक मुलीचं लग्न करायचं म्हटलं की काळजामध्ये ठस्स
मुलगीचं लग्न करायचं म्हटलं तर लोक चपला झिजवतात, पण मी इथं स्वतः झिजलोय. या 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 आली आली या या या. पाहुणे मंडळी आली. या 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 या. राम 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 राम. असू द्या तो हार घालेपर्यंत कंपोस्ट खत होईल त्याचं. जा पप्पांना बोलून घे पटकन. चल पप्पा, मीच पप्पा आहे. अगं बाई, मग मुलगी कुठे आहे? पाळण्यात की फक्त तुमच्या विचारात? नाही मुलगी आहे. तुम्ही बसून घ्या, बसून घ्या. मी बोलवतो, बसून घ्या, बसून घ्या. ग्लास धुवून घ्या बाबा. बेटा केतकी प्रिया, बेटा केतकी प्रिया. नाही, दोघींना नका बोलू. जिला बघायला आलं तिलाच बोलू. नाही, एकच आहे. लहानपणीची केतकी आणि मोठेपणीची प्रिया. हो हो, मी पाहिलंय सिनेमात. लहानपणीच्या केतकीची मोठी झाल्यावरती प्रियाच होते. टाइमपास बघितला ना आपण. हो, मी पण बघितलाय. टाइमपास करू नका, पुरीला बोलवा आता पटकन. बेटा केतकी प्रिया. तुम्हारा नाम क्या है केतकी प्रिया? तसं केतकी प्रिया बा टेगावकर म्हणतात आणि शाळेत लाडाने आम्हास आयटम म्हणतात. म्हणजे मुलीला व्यवहार ज्ञान आहे तर. तुला गणिताबद्दल थोडं विचारू काय? मला सांग, 5 पोते ज्वारी आणि 17 पोते गहू आणि 20 पोते तांदूळ आणि 22 पोते बाजरा बरोबर किती? खूप उंदीर. एवढं धान्य ठेवल्यावर उंदीरच होणार ना. वा वा, अरे वा वा, आपल्यासारखी डोक्यावर पडली रे. पावलास रे बाबा, पावलास. मला मुलगी पसंत आहे. चला चला, आम्हाला मुलगी पसंत आहे. दादा, तुम्ही मला काहीच विचारत नाही आहात. तुला पसंत नाही का? पसंत नाही तर मग मी करतो. म्हणजे कॅन्सल करतो मी आता ताबडतोब. नाही नाही, तसं नाही. आम्हास पसंत आहे. पसंत आहे ना? मग पटकन उभा राहा. चला हार घाला, द्या हार द्या पटकन. आता लगेच? लगेच म्हणजे काय? 5 मिनिटाच्या स्किट मध्ये काय दुबईला जाऊन लग्न करणार आहेस तू? चल पटकन घ्या. नंतर करतो मी काहीतरी. हे घे. काय कर तिकडे नवरदेव, तिकडे नवरदेव, तिकडे अरे बाबा, नवरदेव तिकडे. नंतर अंतरपाठ 5 मिनिटं. घालून टाका. घाल घाल. पटकन वाचून. अरे शिबाई, किती मच्छर आहेत तुमच्या घरात. तुम्ही गप्पी मासे का नाही पाळत? पाळतो आम्ही, पण नलू आत्या चखणा म्हणून तळून खाऊन टाकतात त्यांना. त्यामुळे वरचेवर मला मलेरिया होत असतो. मी ना या मच्छरांचा बंदोबस्तच करते आता. अरे वा.